बघितलं बघितलं जवळच आमच्या बघा किती जवळ बसले घरामध्ये, अक्षरशः गॅलरीच्या याच्यावर बसलेले. अजून एक वरती पण आहे कपड्याच्या जरा, इकडं पण आहे वरतो कपड्याच्या याच्यावरती. तो विका तन्मय, तो काय तन्मय तन्मय ते बघ ते बघ. बघितलं इथं इथं बघा समोर बघा कसे हे असे माकडं येतात म्हणून आम्हाला दरवाजा आणि सगळं लावून ठेवावं लागतं त्याच्यामुळे. काय देताय त्याला? टमाटर दिला. हे बघ बघ कपड्यावरून नवऱ्याने त्याला टमॅटो दिलं. बघितलं बघितलं आमच्या गॅलरीमध्ये बघा कसं खातोय बसून टमॅटो. बघा आम्ही असं समाजसेवा करतो. बघितलं टमाटर दिलं भाऊनी त्याला भूक लागेल होती कधीपासून. बघितलं खा बाळा खा, अंगावर धावून येऊ नको फक्त. तो इथं बसलेला माझ्यासमोर. इथं होता, इथं मगाशी इथं बसलेला होता, आता तिकडे गेला. टॅमॅटो टॅमॅटो घेतला हातात ना आणि पळाला डायरेक्ट तिकडे जाऊन बसला. घाबरला पडलं त्याचं टॅमॅटो खाली. तो खाल्लेला मला काढून दाखवत आहे. आई शपथ खाल्लेलं काढून ना दाखवलं. मी बोलले माझ्या नवऱ्याने दिलं. पळायला तो तेव्हा गायबच झाला. सॉरी मी त्याने तुला बघितलं शूटिंग करते तेव्हा तो पलटून पलटून बघतो. तेव्हा मी फक्त त्याला बोलली असं की असं म्हणजे माझ्या मिस्टरांनी दिलं म्हणून, बाकी मी काय ना बोलली त्याला. चाले पप्पा पकड लवकर. चाले पप्पा. अरे कामाला जायचं मला. बघितलं झोपेतून उठलं त्याला बोली पप्पा चाललेत, लगेच झोपेतून उठलाय. कामाला जायचं मला. कोणता आवाज काढतोय? जा मम्मी सोबत. नको नको. त्याला माहिती पप्पा गेले गेले. जा ब्रश कर. अरे ब्रश तर कर. त्याला बोली पप्पा चालले असं उठलाय झोपेतनं. जा लवकर चल मला जाऊ दे. कामाला जाऊन येतो. मला कामाला जाऊ दे. जा तिथं जाऊन जाऊ. जा इथं पाहिजे ना. बघितले नाटके एवढे ना नाटक ते बघा. पळ जा लवकर. समजा दादू हालतोय तर समजा दादू झोपलेला आहे आणि दादू हालत नाहीये तर दादू नाही झोपेल. हल्ला झोपलेला आहे हल्ला झोपलेला आहे. हल्ला म्हणजे झोपलेला. समजा दादूने हात वर केले दादू झोपलेला आहे आणि हात वर नाही केले तर दादू नाही झोपलाय. म्हणजे झोपलेला आहे म्हणजे झोपलेला होता काय? हात वर केले म्हणजे झोपलेला होता. गॅस बंद करून बघू झोपलेला आहे का नाही. गॅस बंद केला तर समजायचं झोपलेला आहे. देशील टक्कर मशीनला. दादू पप्पा गेले. हे बघ पप्पा गेले. दादू गेले. जा तिथं जाऊन झोप. जो लास्टला उठणार तो कॉट आवरणार. 1 2 3 स्टार्ट. सम्राट होता. गावली जो लास्टला उठतो तो कॉट आवरणार. सम्राट उठलाय. सम्राट उठलाय हो. नाही हो सम्राट उठलाय. तुम्ही दोघं सेमच उठले. नाही सम्राट उठला. त्याच्यामुळे दोघं पण कॉट आवरणार. आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे दोघं लेट उठले तर कॉट मला आवर नाही. आता आवर ते बघा बघितलं त्यांना माहिती आहे दोघं उठले म्हणजे कॉट मला जावं. जा दादू पटकन जा.
मी हे घेऊन आलोय. बघा ह्या पोरांनी अजून आंघोळ नाही केली आहे. वाजलेत बघा 1-1:30 वाजल्या तरी आणि अजून आंघोळ नाही केली. मोबाईल घेतलाय. असं असतं संडेच्या दिवशी आमच्या घरी हाच प्रॉब्लेम असतो. आम्ही लवकर आंघोळ नाही करत. म्हणजे जोपर्यंत पूर्ण मन भरून मोबाईल नाही म्हणजे आमच्याकडनं असं हे होत तोपर्यंत आम्ही मोबाईल सोडायचं कामच करत नाही. आणि संडे म्हटलं की आम्हाला लय मजा येते आहे ना. मजा येते ना. हा खरं नाही बाबा खरंच. चला मग फ्रेश वगैरे झालोय. आमच्या इकडे हवा बघा किती सुंदर अशी येते. बघितलं कपडे कसे उरतात. गार हवा येते एकदम गार थंडीगार हवा येते. हव्याचा आवाज तुम्हाला येत असेल वरनं. भारी वाटतं. तर काम वगैरे आपले झालेलं आहे. ह्याचंच राहिलेलं आहे. हे पोरगं लवकर संडेच्या दिवशी आवरत नाही म्हणून मला आवरे जाम करावं लागतं. तर असो बघू शकता इकडे आम्ही शेवची भाजी बनवली आहे. इकडे स्वीट्स सोबत खायला. तर जेवण झाले बनवून. आज आम्ही लेट जेवतोय. ओ घ्या ना. मला ते गरम नाही उचलता येणार. या सगळ्यांनी जेवायला. बघ मी 3 आवाज दिले. ओ घ्या ना, ओ घ्या ना, ओ घ्या ना. बघितलं कुठला हा माणूस हल्ला तरी का इथला. जरा तरी हाला. हा जरा तरी हाला बोलली. हल्ले हल्ले जरा तरी हारला. अरे म्हणजे उठून ते घ्या बोलली तुम्हाला मी. जरा आला म्हणजे तिथल्या तिथं तुम्हाला हालायला नाही लावलं मी. बघितलं हे असं काम असतं आमच्याकडे. जरा हल्ला तर जिथल्या तिथं हल्लेत. 2 मिनिटं क्या बोलेंगे क्या ही बोलेंगे क्या ही. बघू शकता आता या सगळ्यांनी जेवायला स्पेशल. हा बघा माझ्या मागे कसा फिरतोय. माझ्या मागे दादू हे 2 ग्लास भरून घे. चल हा तू कोण दुसरं येणार आहे का. बर चल स्वतःला पण अनेक भरून. आंघोळ केली लेट आज. बंद नाही केलेले सगळ्यातच मी उघडं ठेवलंय. ठेवता ना तुम्ही. लय फास्ट केलाय. थंडी वाजायला लागली. गार हवा ऑलरेडी बाहेरून यायला लागली. ती येता का खाली. जरा भाजी घेऊन या. भाजी घेऊन या. भाजी घेऊन या. 3दा सांगितलं. बैरी बिरी का जरा याचं पाणी आणलं बघा. बघितलं. हा टोटो तुम्हाला पाहिजे असेल तर मला ॲड्रेस मेन्शन करा. मी तुम्हाला पाठवून देते. पाणीवाला टोटो इधर रख दीजिए प्लीज. थैंक यू. बोल यू कम पापा कुठे जाते. झालं का. चार्जिंगला लावतो. लावा ना चार्जिंगला. म्हणजे जेवता चार्जिंग होईल. आणि जेवण झालं की लगेच म्हणजे तुम्हाला फोन बघता येईल. लावा चार्जिंग. मला आता मी तुम्हाला दाखवते. जेवल्यानंतर हे काय करणार. फोन घेणार इथं बसणार आणि पद्धतशीर बघत बसणार. आणि मग कामाची आठवण येणार. अरे मला कामाला म्हणजे फोन आल्यावरती मी तुम्हाला बघा कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. मी तुम्हाला दाखवते यांची मजा. बघत राहा तुम्ही आता. आणि सगळ्यांनी जेवायला या पुन्हा. याला तर जर हे काय खायचं म्हटलं तर तुम्ही पाण्याला हे केलंय बघा. रिमोट काय नाही. गप्पा जेवण करायचं. रिमोट काय नाही. दादा देऊ नको रिमोट. हा ना कधीच जेवणाकडे लक्ष नसतं. मोबाईल झालं की टीव्ही झालं का मोबाईल झालं की टीव्ही. नीट खा ना करू का खायला याला काय असेल. हा ना या सगळ्यांनी जेवण बघू शकता. इकडे जस्ट जेवण झालं. जस्ट जेवण झालंय. मी तुम्हाला मगाशी काय म्हटलं होतं हे बघा.
बघितलं नका नाटक करू लावा. अरे थांब फोन चालू. अरे सम्राट फोन चालू आहे. फोन चालू आहे. बघितलं मी तुम्हाला काय म्हटलं होतं, फक्त जेवणावरनं उठू द्या. जेवणावरनं उठलो ना आम्ही लगेच फोन घेतो. असे तुमचे पण हस्बंड करता का मला कमेंट करून नक्की सांगा. बघा बघितलं अरे, म्हणजे फोन फोन चालू. लावायच्या ना, म्हणजे फोन लावायच्या. अरे, फोन चालू आहे. अरे गा बसा फोन. हॅलो. मी जेव्हा ब्लॉग चालू केला ना, मैं आपको रिसीट तो अभी भेज मी दिया जेव्हा है ना. ब्लॉग अभी चालू हो जाएगा केला ना, मेरा पासिंग का काम. मुद्दामून नंबर घेतला आणि फोन हाँ, तो लावला वही करने लगेच के लिए दे दो. की बाबा आता हिने ब्लॉग चालू केला का, किधर? की आता शूट करेल म्हणून मुद्दामून फोन लावला. म्हणजे तुम्हाला समजायला असं की मी फोनवर, ठीक आहे, म्हणजे मी ठीक आहे, फोन चला. लावत होतो, माझं काम होतं म्हणून. मग तन्मय काय बोलतो? तन्मय आलाय आताशी. काय बोलतो तन्मय? जेवला? एवढं गोड का हसायला लागलं? आ झालं का? झालं रक्सक्का रुपया सक्का का झालं का? गाणं ऐकून झालं? अरे भाई, अरे काय भाई, अरे लोक बोलत असतील की काय इजा नवरा उठला सुटला की फोन घेतो, उठलं सुटलं. आणि इंटरेस्ट असतात लोकांचं भरपूर आपल्या ब्लॉग बघण्यामध्ये. माहिती का तुम्हाला, आमच्या ब्लॉग मध्ये ना मी 2 टाईपचे लोक आहेत. म्हणजे माझ्या फॉलोअर्स मध्ये 2 टाईपचे आहेत. म्हणजे आता तुम्ही समजून जा. पहिले तर असे आहेत की ज्यांना आमच्याशी बोलायचं तर नाहीये, हा ज्यांना आमच्याशी बोलायचं तर नाहीये, पण आपले का बघायचे असतात त्यांना, आपले का बघणं खूप गरजेचं आहे त्यांना. हा ब्लॉग बघायचं राहतं. ब्लॉग बघायचे असतात, काय चाललंय काय नाही लाईफ मध्ये हे बघायचं असतं. बोलायचं नसतं पण ब्लॉग बघायचे असतात. ठीक आहे, असो, चांगली गोष्ट आहे. त्यांना पण कळलं पाहिजे. आणि आपण ब्लॉग काढतोच का की फॉलोअर लोकांना कळलं पाहिजे की आपल्या लाईफमध्ये काय चाललंय आणि काय नाही ते. आणि दुसऱ्या टाईपचे लोक म्हणजे असे आहेत की ते तोंडावर गोड बोलतात आणि तोंडावर गोड बोलून झाल्यानंतर मग मागे लगेच निंदा करतात. अरे अशी व्हिडिओ ते व्हिडिओ काढते, पैसे कमवते, व्हिडिओ काढते, अशी पैसे कमवत. म्हणजे आपली अशी पाठ फिरली का. अरे मी बोलते ब्लॉग मध्ये, म्हणजे मी असं काय बोलायला लागले का लगेच तुला आंटी आहे ना, मी इकडे जाऊ का तिकडे जाऊ का, बरोबर तू संधी साधतो आहे ना. म्हणजे तू बोलली पाहिजे ना आजादी. मग तेच ना, मग आज मला काय, मी जाऊ देईन. मग लक्ष द्यायला कोण नाही. बघितलं ना त्या दिवशी ते लागलंय त्याला, तर अजून बी दुखवतोय तो. नाही जायचं रे बाहेर, तुझा अभ्यास करायला घ्यायचा, क्लासचा अभ्यास. आता काल दवाखान्यात घेऊन चाललेले ना त्याच्यासाठी, ते दुखतंय त्याच्यासाठी अजून. थांब जरा 2 मिनिटं. हा मग त्याला विचारा ते नाही, दुखत फोन होतं. कर, हा, धरा ना धरा, सरक पप्पाकडे जा, मला पप्पाकडे जा. काल काय बोलला? कुठं दुखतंय तुझ्या? कुठं दुखतं? कुठं दुखतं? हा विचारा कुठं दुखतं. दाखव मला. इथं पोटाला दाखव मला. कुठं दुखतं? इथं दुखतंय ना? आता दुखतंय? मग खेळायला नको जाऊ ना? नाही त्याला आता आंटीकडे जायचं होतं ना. हा, आता दुखत नाही त्याचं. मी काय बोलतोय, आता हा जाऊ पाडा नको. पाडा असेच पाडा भांडे. हा, पोटात दुखतं ना तुझ्या, मग जाऊ नको. नको जाऊ, आता पोटात दुखतंय ना तुझ्या आल्या. सकाळी तुम्हाला बोलवत ना मम्मी पोटात पोटात दुखतंय, दुखतंय ना? मी नाही जात. डॉक्टर कडे पाठव ना. मी काय बोलतो, पोटात दुखतंय ना तुझ्या, मग नको जाऊ आता खेळायला. नको नको, त्याला पोटात दुखतंय आता, कुठंच पाठवू नको बरं का. खेळायला वगैरे कुठंच नको पाठवू, खाली नको जाऊन देऊ त्याला, ठीक आहे? नाही बघाच तुम्ही आता नाही, नाही, खाली दुखतंय. जायचं, खाली त्याला तिकडे बेबीकडे. माझी मैत्रीण आहे तिकडे खेळायला जातो ना, तर ती रिक्षा चालवून जाते, मी तुम्हाला म्हटलं तसं. तर ती घरी आल्यावर ती जातो, मी तेव्हा पाठवते त्याला, कारण की तो गट्टू असला एकटा की हे मस्त्या वगैरे करता, मग लक्ष द्यायला कोण नसतं. मग माया असली की मग माया लक्ष देते, यांचं भांडण बिंडण पण काय झालं तर बोलतो मी तिकडं जातो आता. आणि काल जायचं होतं, काल अभ्यासाला बसवलं, तो बोलतो पोटात दुखायला लागलंय मला अभ्यास सांगू नको अजिबात. आणि आता बाहेर जायचं, त्याला बोलली पोटात दुखते ना, बोलतो नाही आता नाही दुखत आहे, आता नाही दुखत पोटात. हा
दुखतंय बोलतोय, जा मग याला दवाखान्यात घेऊन. हा काय काय बोल बोल बोल. दुखतंय ना, मग आता कुठंच जाऊ नको. असे नाटके असतात. तुम्ही काय म्हणत होती? हा 2 कॅटेगरीतले लोक. तुम्ही काय बोलला तर रात्री? मी बोलतेय, मी नंतर ऐकते तुझे सगळं. ठीक आहे, ठीक आहे. असे आहेत दुसऱ्या कॅटेगरीचे लोक पण असो, त्यांना पहिल्यावाल्यांना पण माझा नमस्कार आणि दुसऱ्यावाल्यांना पण माझा नमस्कार. हा कोणता नमस्कार? अरे दोन्ही हात आता एक ब्लॉगला आहे ना, मग असं केलं नमस्कार. तेच म्हणलं, हा कोणता नमस्कार? मग तुम्ही करा हात जोडून, करा मग नमस्कार. हा कोणता नमस्कार? करा ना हात जोडून नमस्कार. बोला असं. मी काय बोलतोय? मी काय बोलते, माझ्याकडनं तुम्ही बोला. दोघांना आमचा नमस्कार करा. सर्वांना, हा, दोघांना सर्व. नाही, सर्वांना. अरे मी कॅटेगरी सांगितली ना आपल्या ब्लॉग मधले, म्हणजे आपल्या याचे लोकांची. आता तुम्ही मनावर घेऊ नका जास्त. तुम्हाला माहिती आहे आपण हा विषय कोणाबद्दल बोलतो. बोला. डॉक्टर बाबासाहेब सगळ्यांना नमस्कार म्हणताय का? डॉक्टर बाबासाहेब त्यांचा डॉक्टर बाबासाहेब असा पुढे नीट बोल विजय असो. झाल्या मस्त्या चालू, झालं ना मस्त चालू. अरे पोरं संग खेळलं पाहिजे. खेळा ना पोरं सोबत, कोण नाही म्हटलं. बघितलं मस्त आहे यांच्या या मस्त अशाच आहे. बापाला काम नाही, पोराला काम नाही. अशा मस्त चालू आहेत आमच्यावाल्या आता. तर कालचा डीमार्टचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल. डीमार्टचा ब्लॉग बघितला ना बाय? तन्मय बोलतो बघितला. तर डीमार्टला ब्लॉग शूट करायचं म्हटलं ना, 4 लोक असे तोंडाकडे बघतात. काय 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 त्याच्यामुळे लाजल्यासारखं होते डीमार्ट मध्ये पण. आणि असं पब्लिक प्लेस वरती पण काय शूट करायचं म्हटलं तर तिथे तर ठीक आहे आपण करू, पण डीमार्ट मध्ये म्हटलं ना तर सगळं असे जवळ असतात. तर ते शूट करायचं म्हणलं ना तर म्हणून थोडासा शूट केला तेव्हा, जेव्हा की सम्राट कंपोज घेत होता तेव्हा. असो खरेदी वगैरे केली. मम्मीचं पण राशन भरून दिलं. मम्मीचं राशन नव्हतं, मम्मीला बोलली नाही. मग कधीच बोलतो म्हणजे काय विचारता मला समजलं नाही. अरे म्हणजे कधी असं कधी गेली म्हणजे मला कळलं नाही. कसलं कधी गेली? का राशन भरू नाही शकत माझ्या मम्मीचं? माझ्या मम्मीचं राशन नाही भरू शकत. राशन तू भरणार तर दुकानदार काय भरणार? दुकानदार पैसे थोडे देतो, पैसे मी देते ना. मग मम्मी भरू शकत नाही का माझ्या मम्मीचं राशन? गप्पा नाही तर बोलते ना, चाललंय. तू घरातलं राशन नाही आणू शकत तर? हा, तू घरातलं राशन नाही आणू शकत तर? घरातलं राशन काय नाही करू शकत? तू नाही आणू शकत. कोणाच्या घरातलं? आपलंच. मग कोण आणू शकतो? मी घेऊन आलो. उचलून ना? मग उचलून. मला वाटलं की मनीची बात करताय. मनी कोण आहे? उचलून आणलं ना. मनी कोण आहे? आपल्या घराचं पण मीच भरलंय, मम्मीचं पण मीच भरलंय. आम्ही भरलंय. हा, याने भरलंय. सम्राट कोणी भरलाय? आम्ही. काय करणार? मम्मीला कोण आहे करायला? बाप नाही आमच्या माग पुढं. दादाने आणलेलं आता भरून, पण मी पुन्हा हे केलं. तर ब्लॉग बघा, ब्लॉग छान येतो पण जास्त शूट काय करायला नाही भेटला. तर जेवण वगैरे मस्त झालंय. आता यांना काही कामधंद्याला जायचं नाही. जायचंय रे बाबा. अरे काय बसा इथं. आडे बघा कसे पडले रे. पोरग खेळतंय तर त्याला काय खेळ हे नको करू का? हे पोरग ये पोरग तर तोंड बा त्या पोराचं. त्यापेक्षा बरंच आहे. माझ्यापेक्षा बरं.
हा ना दादू बरं माझ्यासारखं नाही नको येते. होय तिकडं होय तो पप्पाकडेच जाय माझं कोणी म्हणत पण नाही त्याला माझं आहे म्हणून. तुझी आई कुठे आहे रे? तर अशाच प्रकारे आपला ब्लॉग इकडे समाप्त करूया. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला असंच एंटरटेनमेंट करत राहू नेहमी. सो खूप चांगलं वाटतं मला पण तुम्ही लोक जेव्हा हसता वगैरे तर तुमचे कमेंट्स येतात छान छान की ताई तू कॉमेडी खूप छान करते असं. तर निघून जाते नवऱ्याला बघून आपोआप. तर मग खाली हाईट करायला विसरू नका. सो चला भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.